शिवसेनेचा अंतिम टप्प्यातील डोर टू डोर प्रचार अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक ठरते चुरशीची. पालेगावात शिवसेना उमेदवारांचे लहान थोरांपासून सगळ्यांनीच केले स्वागत. पालेगाव हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ. संपूर्ण गाव आध्यात्मिक असून गावाच्या विकासासाठी मैदानात उतरलेले आहेत. पारंगे महाराजांनी उमेदवारांच्या प्रचारादरम्यान व्यक्त केली भावना. दरम्यान माजी नगरसेवक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले की 1995 पासून पालेगाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे ते आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा अरविंद वाळेकर व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे लहान थोरापासून प्रचार येथे दिसून आला. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, अंबरनाथ, पालेगाव. हा गट म्हणजे 1995 पासून इथे शिवसेनेचा गट असल्यामुळे आणि मनीषा अरविंद वालेकर हे नगरचा अध्यक्ष असल्यामुळे हा गट शिवसेनेचा राखला आणि त्याच्या नगराध्यक्ष असल्यामुळे आणि काही नगरसेवक शिवसेनेचा असल्यामुळे गावचा विकास करण्यात आला. त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे विकास झाला आणि मी नगरसेवक असल्यामुळे त्या गावाचा गट आणि हा पूर्ण चिखलोली पट्टापासून तर ह्या पाल्यापर्यंत आम्ही सगळीकडे प्रचार करतो. आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो. त्याच्यामुळं शिवसेनेच्या 3 सीट ह्या निश्चितप्रमाणे येतील, त्यात आम्हाला कुठली शंका वाटत नाही. पालेगाव हे एक आध्यात्मिक वारसा असलेलं गाव आहे आणि आपण बघता की संपूर्ण गाव हे भक्तिमय आहे. आणि अशा या भक्तिमय गावामध्ये आम्ही गेली जवळजवळ 30 ते 35 वर्ष हे अध्यात्माचं कार्य करीत आहोत. आम्हालाही वाटतं की जशी इतर गावांमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा त्या ठिकाणच्या ज्या काही सुविधा आहेत त्या माझ्या गावाला मिळाल्या पाहिजेत. आता अंबरनाथ शहर दिवसेंदिवस बदलत चाललं आहे. आपण बघताय की अंबरनाथचं नाव जे ते आता टेम्पल सिटी म्हणून पडलेलं आहे. तर आपण बघताय की आम्हाला प्रतिष्ठाही आहे, मान आहे, सन्मान आहे. परंतु तरी देखील मात्र या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण की एक पालेगावाचं नाव या ठाणे जिल्ह्यामध्ये एक लोकांनी एक वेगळ्या दृष्टीने म्हणजे चांगल्या दृष्टीने या गावाकडे बघावं. गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कट्टे असावे. आज आपण बघताय की काही ठिकाणी उद्यानं असली पाहिजेत, जे वयस्कर लोक त्या ठिकाणी बसू शकतील. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की त्या आपण बदलू शकतो. कारण आपण बाहेर फिरत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं गाव सुद्धा असं असावं. आणि सध्या आपण बघताय की संपूर्ण हे गाव जे आहे ते आज या विकासाला साथ देत आहे. अतिशय अनुभव असलेल्या आमच्या मनीषाताई ज्यांनी नगराध्यक्षपद अगोदर भूषवलेलं आहे आणि त्यांना कार्याचा चांगला अनुभव आहे. आणि आमची पत्नी जी आहे मनीषा, ती सुद्धा माझ्याबरोबर गेली 30 ते 35 वर्ष आम्ही संसार करतोय आणि तिलाही सामाजिक सेवेची आवड आहे. आणि दुसरे महादू पसाले जे आहेत हे सुद्धा माजी नगरसेवक आहेत. म्हणजे 3ही उमेदवार जे त्यांना समाजसेवेचा एक चांगला अनुभव आहे आणि म्हणून हा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे मिळत आहे. प्रभाग क्रमांक 29 मध्ये दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि माझ्या नगराध्यक्ष पदाच्या प्रचारासाठी आम्ही आज या पालेगावामध्ये प्रचार रॅली काढलेली आहे. सगळे या गावातील आमचे पदाधिकारी असतील, आमच्या महिला असतील, घरोघरी आरत्या करतायत. चांगला प्रतिसाद या गावातून आम्हाला प्रचारामध्ये मिळत आहे. आणि 2 तारखेची निवडणूक 20 तारखेवर गेल्यानंतर देखील अंबरनाथच्या मतदारांमध्ये तोच उत्साह अजून आहे आणि असाच उत्साह 20 तारखेला देखील ते मतदानाच्या स्वरूपामध्ये आम्हाला दाखवून देतील. आज या गावामध्ये जवळजवळ आमची 2 फेऱ्या झाल्या, 2 सभा झाल्या आणि गावातून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. लहान लहान जे शिवसैनिक त्यांनी सुद्धा तुमचं स्वागत केलंय, कसं सांग? लहान मुलांना एक आश्चर्य वाटतं की आणि शिवसेना भगवा ध्वज, धनुष्यबाण हे एक आकर्षण आहे लहान मुलांचं देखील आणि त्यांना आवडतं हे. त्याच्यामुळे ते घोषणा देत आहेत. त्यांना काय म्हणजे अजून कळत नाही, पण चला आपण पण जाऊया म्हणून एक आनंदाचं वातावरण. या मुलांनी देखील त्याचा आनंद घेतला. घोषणा देत आहेत, मनीषाताई आगे बढो, पसाळे दादा आगे बढो. म्हणजे ऍक्च्युली त्यांना याच्यातलं काही नॉलेज नाही, तरी देखील एक रॅली, कसं रॅलीचं आकर्षण असतं मुलांना. मग ती शाळेची प्रभात फेरी असो, भक्ती रॅली असो, काय असो, ते मुलांना एक त्याचं आकर्षण असतं. शिवसेनेची